दरम्यान महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक सुद्धा आता कुरकुरलेत, कारण एकरामागे घोषित पॅकेज आता तुटपुंज असल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. महायुतीमध्ये घोषित पॅकेजवरती विरोधक आता कुरकुरायला लागलेले आहेत. जे पॅकेज जाहीर केलेलं आहे सरकारनं ते तुटपुंज असल्याचं आता विरोधक म्हणतात. आज नाशिकमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इथे जे मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता आणि या सगळ्या गोष्टींचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला होता. या सगळ्या मुद्द्यावरती सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी द्यावी, या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. माझ्यासोबत माजी आमदार आहेत वसंत गीते. हो, काल घोषणा झालेली आहे, आज आपण आंदोलन करतो. नाही, मुळामध्ये घोषणा ही ज्यावेळेस पण दौऱ्यावर गेले त्यावेळेस बी आम्ही योग्य अशी मदत करू असं म्हणणार आहे. पण आमची मागणी पहिल्यापासून अशी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, सरसकट कर्जमाफी करा, संपूर्ण महाराष्ट्रात करा. आणि म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय. गृहमंत्री आले देशाचे, ते भाषण करताना असं म्हटले एक दिवसापूर्वी की आम्ही पंचनामे झाल्यानंतर मदत करू. मग आज लगेच घोषणा झाली आणि तुटपुंजी घोषणा आहे. त्यांनी त्वरित मदत करावी, दिवाळीच्या अगोदर मदत करावी, यासाठी हे निदर्शन. या दोन मुद्द्यावरती हे आंदोलन करतायत. आज ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. मला असं वाटतं मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा, गुजराती भाषा, तामिळ भाषा, उर्दू भाषा अशा अनेक वर्ष या भाषा यांच्या शाळा महाराष्ट्रात आणि भारतात या आहेतच. त्याच्यामुळे संस्कृत असेल किंवा अनेक वेळा मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्हाला ऑप्शनल तिसरी भाषा असायची. मग कोणी संस्कृत घ्यायचं, कोणी फ्रेंच घ्यायचं.